हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर नेक्स्ट व्लॉग. तर आज पूर्ण फॅमिली मिळून आम्ही सगळे जात आहोत वनभोजन करायला. गावी आलो आणि पूर्ण फॅमिली मिळून वनभोजन नाही केलं तर काय मज्जाच नाही. त्यामुळे सगळेजण निघालो वनभोजन करायला. वनभोजनचं लोकेशनही खूप छान आणि सुंदर होतं. तिकडचं व्ह्यूही खूप सुंदर होता. तिथे बाजूला नदी होती. नदीच्या किनारे आम्ही वनभोजन करायचा प्लॅन केला. तिथे पोहोचल्यानंतर सगळे मोठे मंडळी वनभोजनच्या तयारीला लागले आणि छोटे मंडळी सगळे उनो कार्ड्सनी खेळत होते. म्हणजे जेवणाची तयारी चालू होती आणि बाजूला मज्जाही चालू होती. तिकडचं व्ह्यूही खूप सुंदर होतं. ते पूर्ण फॅमिलीची मिळून एक मिनी पिकनिक झाल्यासारखं वाटत होतं. तिथे सगळेजण खूप एन्जॉय करत होते. छोटे मंडळीही एन्जॉय करत होते, मोठे मंडळीही एन्जॉय करत होते. सो इथे आता सगळ्यांची जेवणाची तयारी चालू आहे. इथे व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही पदार्थ आहेत. व्हेजिटेरियनसाठी पनीर आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी चिकन बनत होता आणि सोबत खायला भाकरी आणि डाळ भातसुद्धा होता. व्हेजिटेरियनसाठी पनीर चिल्ली बनत होती आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी चिकन ग्रेव्ही बनत आहे. बाजूला नदी असल्यामुळे पाण्याचीही सोय चांगली होती. संपूर्ण फॅमिली एकत्र येऊन खूप मज्जा करत होते. थोड्या वेळ जेवण तयार झालं आणि सगळ्यांनी मिळून चिकनवर ताव मारला. जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेतला आणि तिथे बरेचसे शिंपल्यासुद्धा पकडले. अशा प्रकारे पूर्ण फॅमिलीने मिळून वनभोजनाचा आनंद घेतला. तिथे बरेचसे फोटोही क्लिक केले आणि त्यानंतर सगळे घरी जायला निघालो. सो तुम्हीही तुमच्या फॅमिलीसोबत असा वनभोजनाचा आनंद जरूर घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.